अकोले तालुका शासनाने सरसकट कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी समाजसेवक अनंत महादुघाणे कृषी उत्पन्न बाजार समिती तुकाराम खाडेंसह शेतकऱ्यांच्या वतीने केली। गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीबाबत सोशल मीडिया विविध माध्यमातून शेतकरी कर्जमाफीबाबत चर्चा होत आहे, चर्चा चालू आहे। यामुळे शेतकरी संभ्रम अवस्थेत आहे, संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे। मागील काळात शेतकरी कर्जमाफी झाली पण कोणाची झाली नाही। ज्यांनी कर्ज घेतले त्यांनी भरलेच नाही, त्यांची कर्जमाफी झाली। जे मयत शेतकरी झाले त्यांची कर्जमाफी झाली, परंतु ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली, सहकारी बँका चालवल्या, सहकारी संस्था टिकून ठेवल्या, त्या शेतकऱ्यांवर मात्र अन्याय झाला। अनुदानापासून आजही ते शेतकरी कायम वंचित आहे। सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे सर्व भागातील शेतकऱ्यांचे नुकसान होऊन उत्पादनात घट झाल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे। प्रथम शेतकरी यांचा विचार करून शासनाने प्रशासनाकडून अहवाल मागून कोणतेही निकष न लावता कर्जदार शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने समाजसेवक अनंत महादुघाणे, तुकाराम खाडे, उन्नती अध्यक्ष भरत घाणे, नरहरी इदे, भोरू खाडे, निवृत्ती बुळे, बाजीराव संगभोर, रामदास पिचड, चंद्रकांत संगभोर, भाऊराव भांगरे, योगेश खाडे, अवी पवार, अशोक भोजने, एकनाथ सारुक्ते, दत्तू खाडेसह कर्जदार शेतकऱ्यांनी केले। तेव्हा या मागणीचा शासनाने लवकरात लवकर विचार करावा आणि सरसकट कर्जमाफी कोणतेही निकष न लावता करावी। शासनाने आदिवासी भागातील सहकारी सोसायट्या ज्या डबघाईस आलेल्या आहेत त्यांना आदिवासी विकास विभागातून बजेटमधून आर्थिक सहाय्य करून ऊर्जित अवस्थेत आणून शेतकरी यांना आर्थिक मदत दिली जावी। मी समाजसेवक अनंत महादुघाणे, मी जे आज आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत, यामध्ये पहिली आमची प्रमुख मागणी आहे सर्व समाजाने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने का शासनाने जे कर्जदार शेतकरी आहेत यांना जे कर्जमाफीचं चालू आहे का शासन कर्जमाफी देणारे असे ज्या बातम्या येऊ राहिल्यात आणि शेतकरी संभ्रमावर सापडल्या, याकरिता आमचे सहकारी तुकाराम खाडे असतील, इदे साहेब असतील, औसकर साहेब असतील, भोरू खाडे असतील, पांडुरंग पद्मरे असतील, यांच्या सर्वांच्या वतीने आदिवासी सर्व कार्यकर्ते, आदिवासी समाजाच्या वतीने व तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी शासनाकडे एकच मागणी करतो का जे कर्जमाफीचं जे चालू आहे तर कर्जमाफी करताना सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी मी मागणी जनतेच्या वतीने करतो। त्यामध्ये आदिवासी भागातील ज्या सोसायट्या आहेत त्या सोसायट्यांना ज्या आज डबघाईला गेलेल्या आहेत त्या सोसायटींना आदिवासी प्रकल्प, आदिवासी विकासमधून बजेटमधून ज्या सोसायट्यांना डबघाईत आहेत त्यांना तिकडून अनुदान शासनाने वर्ग करावं व ऊर्जित अवस्था आणून सोसायट्या ह्यापुढे सक्षम कराव्यात, जेणेकरून शेतकरी कर्जबाजारी न होता शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात कर्ज मिळून त्यांचे उत्पन्न वाढेल। आणि आज जी सरसकट कर्जमाफी करणे गरजेचे आहे, कारण अवकाळी पाऊस, त्यामध्ये मागील वर्षी दुष्काळ व सरासरी उत्पन्न कमी, यामुळे शेतकरी पूर्ण भरडला जातो। यासाठी शासनाने सर्व प्रकारची प्रशासनाने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विचार करून सरसकट कर्जमाफी करावी, एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची प्रशासनाने दक्षता घेऊन त्या पद्धतीने शासनाला अहवाल तयार करून पाठवावेत व सर्व जनतेच्या वतीने पुन्हा एकदा मी कर्जमाफी करावी अशी मागणी करतो। थांबतो। आणि साहेब, नरहरी इदे साहेब, भीमराज आवसरकर, भोरू खाडे, पांडुरंग पद्मरे, निवृत्ती बुळे, सर्व शेतकरी बांधव गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी कर्जमाफीबाबत सोशल मीडिया विविध माध्यमातून कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम चर्चा चालू आहे। त्यात शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। यामुळे शेतकरी वर्गाची एक प्रमुख मागणी आहे की राज्य सरकारने गेल्या मागच्या वेळी जी कर्जमुक्ती केली त्या कर्जमुक्तीत
जे मयत शेतकरी मयत झाले त्यांना कर्जमाफी झाली, त्यांना त्यांचा फायदा झाला. जे कर्जदारांनी कर्ज घेतले परंतु त्यांनी परत बँका सोसायटी यांच्या फिरूनही पाहिले नाही त्यांना कर्जमाफी झाली. आणि जे नियमित कर्जदार शेतकऱ्यांनी कर्ज भरून बँका सोसायट्या चालवल्या त्या शेतकऱ्यांवर मात्र अन्याय झालेला आहे. मी राज्य सरकारच्या आणि राज्य शासनाच्या निवेदनास आणून देतो की ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरलेले आहे ते शेतकरी आजही या अनुदानापासून वंचित आहेत. तेव्हा कर्जमाफी करताना याच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि सरसकट करावी अशी मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं राज्य सरकारला मंत्री महोदयांना विनंती करतो. सोसायटी आता अकोले तालुक्यामध्ये भंडारा परिसरामध्ये याच ठिकाणी आमचे डॉक्टर घाणे साहेब, तुकाराम खाडे, आपले भोरू पाटील, भीमादादा, आमचे बुळे, लालू जाधव, आम्ही सर्व ह्याच ठिकाणी आहोत. आणि आम्हाला एकच सांगायचे राज्य शासनाला मला का आमची जी कर्जमाफी आहे ती आमची होणं गरजेचं आहे. ज्या ज्या वेळेला सरकारनं कर्जमाफी केली, आदल्या सरकारने कर्जमाफी केली, त्याच्यानंतरच्याही सरकारने कर्जमाफी केली, परंतु थकीत लोकांची कर्जमाफी केली. जे जे सलग भरत होत आलेले माणसं सभासद त्यांनी सोसायट्या टिकवल्या, संस्था टिकवली, सर्व काही त्यांच्यावरच अवलंबून बँका चालली. आम्ही बँकेचे बँक लेवलला सोसायट्या काढल्या आणि आतापर्यंत सोसायटी आणि बँक टिकून राहिली. जे सलग भरणाऱ्या लोकांनी संस्था टिकवलेल्या त्या लोकांचं जे प्रोत्साहन अनुदान होतं तेही काही लोकांना मिळालं, काहींना मिळालं नाही अद्यापर्यंत. तेव्हा तेही अनुदान आम्हाला 50,000 रुपये मिळालं गरजेचं आहे, ते मिळलं पाहिजे. आणि आमचं जे काही जर शासनाला काही अडचणी येत असतील, शासनाकडे जर काही पैसा नसेल तर खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आदिवासी उपयोजनेतून, आदिवासी बजेटमधून, आदिवासी विभागातून आमच्या आदिवासी संस्था जेवढ्या असतील तेवढ्या पूर्णपणे संस्थेला आदिवासी बजेटमधून कुठल्याही योजना देता कामा नये. परंतु शेतकऱ्याचं कर्ज ही आदिवासी बजेटमधून जर केलं तर खऱ्या अर्थानं आमचं आदिवासी आणि आदिवासी संस्था जिवंत राहतील. नाहीतर आमच्या आदिवासी संस्था इथून पुढं नावानिश होण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा आम्हीचे लोक कर्ज भरू शकत नाही, कारण जी आशा लागलेली आहे, थकीत झाला त्याचं कर्जमाफ, थकला त्याचं कर्जमाफ, परंतु थकल्याचं कर्जमाफ, पण जो सलग करतो त्याचं कर्जमाफी होत नाही. म्हणून या सोसायट्या अडचणीत आलेल्या. आमच्याकडे अतिवृष्टी होते, अतिवृष्टीमध्ये भरपूर पाऊस पडतो, पावसामुळे आमची भाताचं एकच पीक आहे आणि तेही पीक आमचं नष्ट होते. म्हणजे आम्ही भात विकूनसुद्धा कर्ज भरू शकत नाही. म्हणून या सोसायट्या थकणार आहात. तेव्हा मी शासनाला एकच विनंती करतो का आमचं आदिवासी बजेटमधून कर्ज भरावा, एवढंच मी सांगतो. अशी मागणी केली आहे. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.